आपण सागर तळ रचना या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघूया सागरी मैदान. तर खंडांत उताराला लागून हे विस्तीर्ण मैदान असतं आणि सागर तळाचा सपाट भाग म्हणजेच सागरी मैदान होय. सागराच्या तळाचा जो सपाट भाग असतो त्याला सागरी मैदान असं म्हटलं जातं. जर आपण ह्याच्या पहिल्या अभ्यासक्रमामध्ये बघितलं त्या उपक्रमामध्ये तर ती आकृती दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. मग तेच आहे हे सगळं. आता आपण जे स्पष्टीकरण करतोय तेच आहे हे सगळं. तेच तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पण नोंदवायचंय. तर मग सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे असे जलमग्न उंचवटे, संचयन, मुख्यतः भूखंड मंचावर असं होतं आणि अशा पदार्थांना सागरी अवसाद असं म्हणतात. बघा परत एकदा सांगते. ह्याच्यावरती जलमग्न उंचवटे, काही कुठं कुठं संचयन, मुख्य भूखंड मंचावर होतं आणि मग अशा पदार्थांना सागरी अवसाद असं म्हणतात. मग आता ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख आणि लाभारस यांचं संचयन सुद्धा येथे आढळतं. बघा, पृथ्वीच्या गाभ्यामध्येच या सगळ्या घडामोडी आहेत. म्हणूनच काही ज्वालामुखी मधली राख आणि लाभारस इथं आपल्याला आढळून येतो. म्हणजे खूप खोलवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागामध्ये अतिसूक्ष्म असं मातीचे कण हे मोठ्या प्रमाणात साचतात आणि मग यामध्ये सागरी वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष काय होतात, मिसळलेले असतात आणि मग हे सर्व मिश्रण हे अतिसूक्ष्म कणांचं असं बनलेलं असतं आणि ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असतं. कसं असतं, मृदू चिखल. अगदी चिखल तर आपल्याला माहितीये तसं असतं. मग यामध्ये सागरी पाण्याच्या व वनस्पतींच्या अवशेषांचं प्रमाण साधारणपणे 30% असतं. किती? 30%. आणि या मृदू चिखलालाच सागरी निक्षेप असं म्हणतात. काय म्हणतात? सागरी निक्षेप. चला पुढे जाऊया. आता आपण बघूया की याच्या शिवाय काही मानव निर्मित असं घटकांचं संचयन या सागरामध्ये होतं. बघूया काय आहे ते. त्याच्यामध्ये शहरातील सांडपाणी, घन कचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायन, प्लास्टिक इत्यादी पदार्थामुळं काय होतं, जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टींना आपण ओळखीचे आहोत, परिचिताचे आहोत. हे आपण सगळं काय करतो, त्या सागरामध्ये जाऊन बुडवतो, बरोबर. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपलं सागराचं पाणी, आपल्या समुद्राचं पाणी हे दूषित होऊन आपल्याला प्रदूषणाचा धोका हा निर्माण होतो. मग हे पदार्थ सागरी जे जीवसृष्टी आणि तेथील पर्यावरणाच्या संपूर्ण दृष्टीने अत्यंत हानिकारक असे आहेत आणि नुकसानदायी असे आहेत. यातील प्रदूषणकारी घटकांचं प्रमाण हे कमी असून सुद्धा त्यांचे उपद्रव मूल्य हे अधिक आहे. मग या महासागरामध्ये जीवसृष्टीचं स्वरूप समजण्यासाठी तसंच सागर तळावरचं खनिजांची आपल्याला माहिती मिळवण्यासाठी अवसाद हे महत्वाचे ठरतात, बरोबर. मग या अवसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा आणि सागर जलाचा दाब याच्यामुळेच या संचयनातून काय निर्माण होतात, काय निर्माण होतात, स्थरित खडक. काय निर्माण होतात, स्थरित खडकांची निर्मिती इथंच होते. आता लक्षात आलं सगळं. पुढे जाऊया. आता काही आपण चित्र बघतोय, सागरी निक्षेपण. बघा सगळं व्यवस्थित. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, हे आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तर ही सगळी चित्र आणि हे सगळं नेहमी लक्षात ठेवा. ह्या फिती हे सगळं काही वाचायचं आहे आणि त्याच्या नोंदी नाही समजलेल्या त्या पण नोंदी करायच्या, समजलेल्या आहेत त्याही नोंदी करायच्या आणि त्यांची एक नोंद करून आपल्या वहीमध्ये साठवणूक करून ठेवायची, कारण मग त्याची नंतर उत्तर देण्यात येतील. पुढे आता पहा बरे, जमते का. ह्याच्यामध्ये पण एक आपलं हे आहे,
जरा डोके चालवा. इथे पण आपल्याला काही फिती दिलेल्या आहेत, काही आलेख दिलेले आहेत, असे म्हणजे आराखडे दिलेले आहेत, ते तुम्ही बघा. आपल्या पुस्तकात मध्ये पण आहे. समजलं? चला पुढे जाऊया. सागर तळ रचनेचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे सागर तळाचं वय, खडकांवर साचलेल्या अवसादांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलंय की कोणत्याही सागरातील तळावरील अवसाद हे 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाहीये. बरोबर आहे? ही एक माहिती मी तुम्हाला वाचून दाखवली. बाकीचं तुम्ही वाचायचंय आणि त्याच्यावर संपूर्णपणे अनुमान आणि निकष काय निघतायत ते आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवायचे. पुढे आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये सागरी मैदान याबद्दल तुम्हाला संक्षिप्त असं रूपाने लिहायचं आहे आणि स्तरित खडकांची निर्मिती ही कशी होते याच्याबद्दल सुद्धा लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागाकडे जाऊया.